नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम मसालेदार, झणझणीत आणि सुपर टेस्टी चिकन 65। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे। पहिल्यांदा आपण 250 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यासाठी लागणारं साहित्य मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, कॉर्नफ्लॉवर 1 चमचा घेतलेला आहे, 65 मसाला घेतलेला आहे, लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया। तिखट टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया, कॉर्नफ्लॉवर टाकूया, चिकन 65 चा मसाला टाकून घेऊया। आता आपण त्यामध्ये लिंबू पिळून घेऊया आणि जर कुणाला त्यामध्ये जर अंडे टाकायचे असेल तरी टाकू शकता किंवा त्या दही लावू शकता। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। यामुळे चिकनला एकदम भारी कोटिंग येते आणि चिकन बाहेरून क्रिस्पी होते। आता हे सगळं छान मिक्स करून झालेलं आहे। आपण 20 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी हे ठेवूया। आपलं चिकन हे मॅरिनेट झालेलं आहे, ते आता आपण तळून घेऊया। इथं मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल आपलं तापलेलं आहे। आता आपण चिकन तळून घेऊया। एक छोटे पीस करून चिकन तळून घेऊया। मध्यम आचेवर आपण हे चिकन तळून घेऊया। आपण आता चिकन पलटी करून घेऊया। आपलं हे चिकन छान फ्राय झालेलं आहे, ते आता आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळं चिकन फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळं चिकन हे फ्राय करून घेतलेलं आहे। अरे वा, किती मस्त रंग आलाय आपल्या चिकन 65 ला। आता मी इथे एका डिश मध्ये चिकन 65 काढून घेतलेला आहे, लिंबू ठेवलेला आहे। आता त्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि गरमागरम चिकन 65 आपलं तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।